ठाण्याचे आमदार होते, ठाण्याचे महापौर होते, अनेक वर्ष नगरसेवक होते. आनंद दिघे त्यांच्याबरोबर अनेक वर्ष सुरुवातीपासून त्यांनी काम केलेले ते नेते आहेत. तर ते लोकसभेत डेप्युटी चीफ म्हणजे उपमुख्य प्रमुख त्यांना माननीय उद्धव ठाकरे पक्षप्रमुख यांच्या आदेशाने लोकसभेत पक्षाचे मुख्य प्रमुख म्हणून नेमण्यात आल्याचं पत्र काल आम्ही संसदीय पक्षातर्फे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लाजी आणि संसदीय कार्यमंत्री जे आहेत केंद्रातले प्रल्हाद जोशी यांना पाठवलेलं आहे. असं नेमकं कारण काय, याच्या मागे काय कारण असं नाहीये. आता पुढल्या काही काळामध्ये 2.5 वर्षामध्ये अनेक निर्णय होतील, कामाला गती मिळायला पाहिजे. भावना गोळी उत्तम काम करत होत्या, पण त्यांच्या काही कायदेशीर लढाया चालू असल्यामुळे त्यांना दिल्लीमध्ये अटेंड करता येत नाही पार्लमेंट. आणि असं दिसलं की पार्लमेंटला त्या कमी येतात, कारण त्यांच्या काही कायदेशीर पेचामध्ये त्या सापडल्या होत्या मधल्या काळामध्ये. अशा वेळेला तिकडे पार्लमेंटला माणूस हजर पाहिजे, उपस्थित पाहिजे, चीफ व्हीप म्हणून, गटनेते म्हणून. न्याय राऊत आहेतच, पण चीफ व्हीपची फार गरज असते अशा वेळेला. काही व्हीप काढायचे असतात, काही आदेश काढायचे असतात. त्याच्यामुळे मग हा सगळ्यांशी बोलून घेतलेला निर्णय आहे उद्धवजींनी, त्यानुसार त्याची अंमलबजावणी झाली. त्यामुळे पक्ष सोडला, निधी मिळाला नाही म्हणून पक्ष सोडला, नक्की काय? तेव्हा या जे लोक आहेत त्यांची कार्यशाळा त्यांच्या प्रमुख लोकांनी घेतली पाहिजे आणि नक्की कारण कोणतं याच्याविषयी त्याने एकमत त्यांनी दिलं पाहिजे. मी स्वतः व्यक्तिशः कधीही सरकारी कामात पडलो नाही, सगळ्यांना माहिती. संघटनेच्या कामातच मी आहे, सामनाचं काम करतो, पक्षाची भूमिका म्हणतो. मुख्यमंत्र्यांच्या आसपास मला तुम्ही फार क्वचित पाहिलं असेल, ते पण संघटनात्मक काम असेल तरच. मंत्रालय असेल, विधान भवन असेल, इतर शासकीय कामा जागा असतील, संजय राऊत तुम्हाला कधीच दिसणार नाही. त्याच्यामुळे माझं त्यांना आव्हान आहे सगळ्या माझ्या त्या आमच्या जुन्या सहकाऱ्यांना, गोंधळू नका. तुम्ही का गोंधळलेला आहात मला माहिती आहे, तुमची मानसिक अवस्था मला माहिती आहे. आता काल संजय राठोड बोलत होते, असं ऐकलं मी, माझ्यामुळे पक्ष सोडला. आदल्या दिवसापर्यंत माझ्यावर बसले. संदीपान भुमरे जेव्हा मंत्री झाले तेव्हा सामना काढला, तेव्हा त्यांनी लोटांगण घातलं माझ्यासमोर प्रेमानं. साहेब तुम्ही होतात म्हणून सरकार आलं आणि आम्ही मंत्री झालो, हे सांगणारे संदीपान भुमरे सामना कार्यालयात म्हटल्यात. त्याचं व्हिडिओ फुटेज असं ते काढायला लावतो मी, सगळं आहे. संजय राठोड यांच्यावरच्या संकटामध्ये उद्धव ठाकरे कसे ठामपणे उभे राहिले हे सगळ्यांना माहिती आहे. पडद्यामागे ठीक आहे, बोलले दो, जो बोलना है उनको करने दो. आमचं मन साफ आहे, उद्धवजींचं मन साफ आहे. आम्ही स्वच्छ मनाने काम करतो. कोणावरती काही भन्नाट आरोप करायचे की शरद पवारांमुळे शिवसेना संपत आहे. अर्धे लोक पवार साहेबांच्या पक्षात आमच्याकडे आलेले आहेत ना, आणि त्यांचं नेतृत्वच मानणारे लोक होते. एक लक्षात घ्या, शिवसेना खंबीर आणि मजबूत आहे. हे 40 लोक किंवा जे कोणी गेले त्यांच्यामुळे शिवसेनेचा एक कप्ता सुद्धा उडालेला नाही, जमिनीवर आहे शिवसेना पूर्णपणे. आणि भविष्यात जेव्हा निवडणुका होतील तेव्हा हा मतदार आणि जनता सुद्धा शिवसेनेच्या मागे ठामपणे उभे आहे. हे महाराष्ट्राला आम्ही दाखवून देऊ, देशालाही दाखवून देऊ. यातून जर त्यांचा मनाचा गोंधळ उडाला असेल तर तो त्यांचा प्रश्न. शिंदे गटाचे आमदार म्हणतात की आम्ही तुमच्यामुळे बाहेर पडलो, हा महत्वाचा प्रश्न, जो अपेक्षा आहे प्रश्नाची. तर काय वाटतं आपल्याला, अनेक आमदार आहेत शिंदे गटाचे ज्यांनी सांगितलं की तुमच्यामुळे पक्ष सोडला. काल अनेकांचे वक्तव्य आले. जेव्हा त्यांनी मुंबईतून पलायन केलं तेव्हा ते असं म्हणत होते की आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो. पहिल्या दिवशी हिंदुत्व अडचणीत आल्यामुळे आम्ही बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निधी देत नव्हता म्हणून आम्ही बाहेर पडलो. तिसऱ्या वेळेला त्याने सांगितलं की पक्षातले काही लोक हस्तक्षेप करत होते आमच्या विभागात म्हणून आम्ही बाहेर पडलो. आणि चौथ्या वेळेला ते माझ्याविषयी सांगतात नक्की त्यांनी पक्ष का सोडला
तो पक्ष म्हणजे बंडखोरी किंवा हा जो काय त्यांनी काय त्यांनी पाऊल उचललं ते का उचललं यासाठी त्यांनी एक स्वतःची कार्यशाळा घेतली आहे. आजही ते आमच्या आहेत. आजही एका नात्याने आम्ही बांधले गेलेलो आहोत. पण नक्की कारण ठरवा, गोंधळू नका. माझं असं म्हणणं आहे की कन्फ्यूज मत होना, लोगों को गुमराह मत करना. आप एक बार तय कर लीजिएगा, तुम्ही ठरवा की तुम्ही नक्की का गेलेला आहात. राष्ट्रवादीने निधी दिला नाही म्हणून गेला, हिंदुत्वासाठी गेलेला आहात. जर तुम्ही हिंदुत्वासाठी गेला असाल तर 2014 साली भारतीय जनता पक्षाशिवाय आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच निवडून आलो होतो. आणि हिंदुत्व आमचं मजबूत असताना सुद्धा ज्या भारतीय जनता पक्षानं आमची युती तोडली तेव्हा यातल्या लोक कोणीच काही बोलले नाही. मग हिंदुत्व कोण? 2019 साली याच हिंदुत्ववादी भारतीय जनता पक्षानं हिंदुत्ववादी शिवसेनेला दिलेला शब्द फिरवला म्हणून आमच्यावरती ही वेळ आली. तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठं? आदित्य ठाकरे असतील, पक्षाचे इतर लोक असतील, त्यांच्यावरती अशा प्रकारचे आरोप करून आम्ही त्यांच्यामुळे पक्ष सोडला, यांच्यामुळे पक्ष सोडला, संजय राऊतांमुळे पक्ष सोडला, निधी मिळाला नाही म्हणून पक्ष सोडला, नक्की काय? तेव्हा या जे लोक आहेत त्यांची कार्यशाळा त्यांच्या प्रमुख लोकांनी घेतली पाहिजे आणि नक्की कारण कोणतं याच्याविषयी त्याने एकमत त्यांनी दिलं पाहिजे. मी स्वतः व्यक्तिशः मोठा आज सकाळी हे कळलं की मुंबई पोलिसांनी याच्यामध्ये चौकशी चालू होती, एसआयटी चौकशी ती थांबवलेली आहे. असं जर असेल तर ते दुर्दैव आहे. त्यांची चौकशी थांबवली असेल, मुळात त्यांची चौकशी का सुरू होती आणि ती का थांबवली हे चौकशी थांबवण्याचे आदेश देणाऱ्यांनी लोकांना सांगायला. मी याच्याविषयी जास्त बोलणार नाही कारण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आधीच्या सरकारनं ही चौकशी का लावली, त्याच्या मागची कारण काय होती हे पाहायला हवं होतं. की त्याच्यावर जास्त या क्षणी बोलत नाही, ती माहिती घेऊन घेऊ. 77 झालं याचा इफेक्ट मी याच्याविषयी आता बोलणार नाही, ती माहिती घेऊन घेऊ. इन्होंने छोड़ा बोलने देखिए एक बार ये जो सब हमारे एमएलए है, विधायक है, जो हमारे एक जमाने के बहुत ही नजदीक के साथी जो आज भी है, हम मानते हैं तय करना चाहिए कि किस वजह से वो लोगों ने पार्टी छोड़ी. दर दिन एक नया कारण था. पहला कारण आया हिंदुत्व के मुद्दे पर छोड़ दिया पार्टी. फिर आया कि एनसीपी की तरफ से हमें फंड्स नहीं मिलता था विकास का, डेवलपमेंट का. फिर तीसरा कारण आया कि मुख्यमंत्री हमें मिलते नहीं थे. फिर चौथा कारण आ गया कि कुछ लोग पार्टी के हस्तक्षेप करते थे हमारे विभागों में. और पांचवा छठा कारण आता जाएगा कुछ ना कुछ. बात ऐसे है कि एक बार आप लोग बैठो, सब लोग रात को बैठो, दिन को बैठो, अपने तरीके से बैठो और एक कारण जनता के सामने लाओ कि इस कारण से हमने पार्टी को अलविदा कहा. ये दर दिन नया कारण मत ढूंढो. आप कंफ्यूज है और आप क्यों कंफ्यूज है मुझे मालूम है. हमें मालूम है इतने होने के बावजूद पार्टी नहीं टूटी है और महाराष्ट्र का और शिवसैनिकों का मनोबल नहीं टूटा है, तो बढ़ गया है. सर शहाजी बापू असं म्हणतात की जर संजय राऊत हे रोज शरद पवारांची स्तुती करतात, ठीक आहे, ठीक आहे. त्यांच्या राजीनाम्याचं वृत्त आम्ही पाहिलेलं आहे. त्यांच्यावर सुद्धा गेल्या काही दिवसापासून किंवा महिन्यापासून ईडीने कारवाई केल्याचं वृत्त आम्ही वाचत होतो. त्यांच्या घरावर सुद्धा ईडीच्या धाडी त्या काळात पडल्या होत्या. त्यांच्या संदर्भात सुद्धा ईडीकडून अनेक बातम्या पसरल्या जात होत्या. भारतीय जनता पक्षाकडून ईडी आणि अडसूळ यांच्या संदर्भातल्या काही बातम्या येत होत्या. आज मी वृत्तपत्रात वाचले त्याच्यावर त्या पक्षप्रमुखांशी आम्ही चर्चा करू. तो हिंदी में जानना चाहते इस्तीफा दिया है ऐसा मैंने मीडिया के माध्यम से सुना है, पढ़ा है. आनंदराव अडसूळ जी के बारे में भी मैंने एक साल से देख रहा हूँ. उनके ऊपर ईडी की कार्रवाई चल रही थी और अडसूळ जी बोल रही थी कार्रवाई गलत, फिर भी उनको दबाने की कोशिश कर रही है. उनके घर पर रेड्स भी हो गए. उनके ऊपर कठोर कार्रवाई करने का उनका प्रयास था ऐसे बोल रहे थे. हमने अखबार में पढ़ा है. भारतीय जनता पार्टी के कुछ नेता तो उनको अरेस्ट करने की बात कर रहे थे ईडी के माध्यम से.
इस प्रकार के दबाव बहुत से नेताओं पर है। आज मैंने आपके माध्यम से देखा कि अशोक जी ने इस्तीफा दिया। लेटर लिखा है। माननीय पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी के आदेश लोकसभा में चीफ व्हिप में हमने बदलाव किया है। राजन विचारे जो हमारे वरिष्ठ सांसद हैं और डेप्यूटी चीफ थे, उनको चीफ व्हिप बना दिया है। यह हमारा एक अंदरूनी पार्टी का जो काम करने का तरीका है और जरूरत भी है। इसके लिए राजन विचारे आप लोकसभा में चीफ व्हिप हो। ये पार्टी का निर्णय है। आपण कुठून आलात? आपण शिवसेनेत कधी आलात? मला शहाजी बापूंना मी कधी भेटलो का मला आठवत नाही। तुमचे मोदी साहेबच स्तुती करतायत ना पवार साहेबांची। या देशातला कोणता नेता पवार साहेबांच्या कार्याविषयी बोलत नाही, त्यांच्या कामाविषयी बोलत नाही, त्यांच्या अनुभवाविषयी बोलत नाही। बारामतीमध्ये येऊन स्वतः नरेंद्र मोदी असतील, नितीन गडकरी असतील, भाजपाचेच लोक त्यांची जास्त कौतुक करतात आणि ते कौतुकास्पदच व्यक्तिमत्व आहे। महाराष्ट्रातल्या आपल्या नेत्याचं आम्ही कौतुक नाही करायचं राष्ट्रीय स्तरावर, तर कोणाचं कौतुक करायचं हे आम्हाला एकदा त्यांनी सांगावं। बघा कारण काही असते। तुम्ही त्या सरकारमध्ये होतात ना सगळे 2.5 वर्ष। बघा सगळं ठीक आहे, झाडं डोंगर हातीगिरी सगळं ठीक आहे। कैलास गोरंट्यालचे आमदार आहेत जालन्याचे, त्यांनी त्याला जोडलेलं वाक्य सुद्धा फार महत्वाचं आहे ना, ते समजून घ्या। हॉटेलच्या पुढे काय किती खोकी। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।